नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, वपू काळे सरांची तप्तपदी हा कथासंग्रह आता आपण पाहत आहोत. यातील काल आपण आसावरी या कथेचा पहिला भाग पाहिला. आज आपण या कथेचा दुसरा भाग पाहूयात. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमची अनमोल अशी मते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. लोक सांगत राहतात, तू चढून जातेस, गात बसतेस. लोकांचं काय जातं? आपण आपला आप ठेवायला हवा. माझ्या करिअरची ही सुरुवात आहे. लोकांच्या मताला थोडी किंमत द्यावी लागते. 10-15 रुपयात किती तास गाणं ऐकायचं हे लोकांना कळायला हवं. आपल्याला 700-800 मिळतात ना, म्हणजे काही प्रचंड रक्कम नाही. जास्तीत जास्त 2 तास गाणं पुष्कळ झालं. 12:30-1 पर्यंत तू इथं हवीस. मी शब्द देत नाही. घरी यायला 2 वाजले. तुम्ही झोपला नाहीत? झोपलो होतो, 1 वाजता उठलो. बरं आहे, आम्ही येतो. सोडण्यासाठी आलेले 2 जण त्यापैकी एक म्हणाला, वा, असं कसं? कॉफी घेऊन जा. आपलं तसं ठरलं होतं. ते नाईलाजाने थांबले. संगीत त्यांच्याशी एक अक्षर बोलला नाही. तुम्ही कॉफी घ्याल ना? नको, मी कार्यक्रमाला आलो नव्हतो. मी आग्रह केला नाही. कॉफी संपवून ते दोघे गेले. मग संगीतने विचारलं, मला कॉफी दिली नाहीस? तुम्ही नको म्हणालात. मला कॉफी हवी का असं विचारायचं कारण नव्हतं, पण तुमच्या तिघांचं कॉफी प्यायचं ठरलेलं होतं. ते घरापर्यंत सोडवायला आले. तंबोरा घेऊन 4 मजले चढून आले. कॉफी द्यायला नको का? तुला घरापर्यंत सोडणं ही त्यांची ड्युटी आहे. उपकार नाही केले त्यांनी. जाऊ दे, तुम्हाला राग आलाय माझ्या कार्यक्रमाचा. काहीतरी निमित्त काढून तुम्हाला भांडायचं आहे. मी मस्त कार्यक्रम करून आले. एखाद्या नवऱ्याने प्रथम कार्यक्रम कसा झाला ते विचारलं असतं. त्यात काय विचारायचं? सुरुवातीला यमन, शेवटी भैरवी. 1 भक्तिगीत, 1 नाटकातलं गाणं, एखादी ठुमरी. संगीत, बस झालं. माझं बोलणं तुला ऐकवणारच नाही. रसिकांचे गुलगुलीत शब्द, स्तुतीसुमनं. मी कपडे बदलायला गेले. एक उशी आणि चादर घेऊन कोच्यावर अंग दुमडून पडले. बाहेरच्या खोलीतला दिवा बंद करण्याची माणुसकी न दाखवता ते निघून गेले. डोळे जड आणि डोळ्यांवर झोप असतानाच पहाटे त्यांनी मला ओढून बेडरूममध्ये नेलं. हवं ते मिळवलं. दूधवाल्याच्या कर्कश बेलने जाग आली. ते गॅलरीत उभे होते. केव्हा उठले होते कुणास ठाऊक. त्यांनी दार उघडलं नाही. दूधवाल्याने कंटाळून 3ऱ्यांदा बरीच मोठी बेल वाजवली. चडफडत उठले, दूध घेतलं. तुम्हाला दूध घेता आलं नाही? आज किती बाटल्या घ्यायचं मला काय माहीत. रोज किती घेतो ते तुम्हाला माहीतच नाही ना. कुणी येणार असेल, कॉफी करायची असेल तर. माझं पहाटेचं देणं फुकट गेलं होतं. निव्वळ कलेचा उपमर्द करून त्यांचं भागलं नाही. शारीरिक विटंबना ही माझ्या नशिबी होती. कामावर जाण्यापूर्वी त्यांनी विचारलं, कालचे पैसे? पाकीट हातात ठेवत मी सहज विचारलं, कशासाठी हवेत? बोलला नाहीत. तेही सांगायचं बंधन आहे का? मी वाद वाढवला नाही. कोणतीही मैफल झाली की घरात रागवणं, धुसपुसणं, कार्यक्रम ठरवायला आलेल्या माणसांशी न बोलणं हे प्रकार सुरू झाले. एकदा केव्हा तरी त्यांनी स्वतःच्या नावाची पाटी करून आणली. त्या पाटीचा आकार माझ्या पाटीच्या 1.25 पट मोठा होता. ती पाटी लावली त्याच दिवशी गणूकाका मुंबईला आले. आमचा संसार पाहायचा म्हणून आले होते आणि दुसऱ्या दिवशी परत सांगलीला निघून गेले. सांगलीचा मुक्काम हलवून तिथलं घर विकून त्यांनी मिरजेला कायम राहायचं ठरवलं. सासूबाई अचानक गेल्या. त्यांचं सांगलीत मन रमेना. आम्ही तेव्हा धावत पळत सांगलीला जाऊन आलो. कार्यक्रम होता म्हणून लगेचच परत आलो होतो.
गणू काकांनी कार्यक्रम कॅन्सल करून दिला नव्हता. गणू काका प्रथमच आले होते, राहणार होते, पण 2 दिवस संगीत त्यांच्याशी काहीही बोलला नाही. दारावरच्या दोघांच्या नावाच्या पाट्या पाहून गणू काका हसत हसत म्हणाले, दरवाजावर का होईना माझ्या मुलाने मोठं नाव कमावलं. संपलं. तेवढं निमित्त पुरलं. पत्नीवियोगाने एकाकी पडलेल्या गणू काकांशी तो एक शब्द बोलला नाही. गणू काका आले तसे गेले. लग्नानंतर 2 वर्षांनी माझा पहाटेचा रियाज बंद झाला. 4-8 दिवस वाट पाहून शेजारचे फडतडे एके दिवशी सकाळी सकाळी आले. पहिली 15 मिनिटं राजकारण, स्पोर्ट्सवरच्या गप्पा झाल्या. राज्यकर्ते आणि खेळाडू ह्यांना सल्ले देऊन झाले. मी चहाचा ट्रे घेऊन गेले तेव्हा फडतडे म्हणाले, तुमचा आवाज हल्ली कानांवर पडत नाही, चुकल्यासारखं वाटतं. सकाळची रेडिओवरची मंगल प्रभात आम्ही 2 वर्ष ऐकलीच नाही. तुमचा रियाज ऐकून मोठं प्रसन्न वाटायचं. आज विचारायचं ठरून आलो होतो. ह्यांना त्रास व्हायला लागला. अरे सरप्रायझिंग. काय हो इनामदार, हे काही पटत नाही आम्हाला. अरे रियाज करायचा तर आमच्या घरी येऊन करत जा. कार्यक्रम असेल तेव्हा 2-3 दिवस करावा. रोज रोज काय गरज आहे. अरे हे तर टेस्ट मॅच जवळ आली म्हणजे 4-8 दिवस सराव करावा म्हणण्यासारखं आहे. भारत जाता येता मार खातो, त्याचं हेच कारण आहे. ते काही नाही. वहिनी, ह्या बाबतीत तुम्ही मिस्टरांचं ऐकू नका. ती कोणत्याच बाबतीत ऐकत नाही. फडतरे नूर पाहून निघून गेले. त्यांची पाठ वळता संगीत चिडून बोलायला लागला, हरामखोर सगळे एकजात. तुला लेका प्रसन्न वाटतं काय? 25 रुपये टाक, रियाज ऐकायचे, मग कळेल तुझी रसिकता. त्याच रात्री संगीतने विचारलं, पहाटे उठून जाणार आहेस की रात्री झोपायला जाणार आहेस? तोपर्यंत तर मी सगळं विसरले होते. कशाबद्दल म्हणताय? तो फडताऱ्या रियाज करायला बोलवतोय ना. कार्यक्रम येईल तेव्हा बघू. आणि काय? आता कार्यक्रमही करायचे की नाही तेही बघू. ह्या फ्लॅटचे पैसे फिटेपर्यंत कार्यक्रम व्हायलाच पाहिजेत. संगीतचा हा विचार आणि स्वार्थ पाहून मी प्रथम चिडले. फ्लॅटचे पैसे फेडणं ही माझी एकट्याची जबाबदारी होती का? मी त्याला तरीही शांतपणे विचारलं, बिझनेस मॅनेजमेंटवरती लेक्चर देण्यासाठी तुम्हाला विजया इन्स्टिट्यूटने 10 वेळा विचारलं. 3,000 रुपये द्यायला तयार आहेत. आठवड्यातून 3 वेळा जायचं. तुम्ही तुमच्या ह्या टॅलेंटचा उपयोग का करत नाही? 20 तास बडबड करायचे 3,000 आणि तुला एका बैठकीचे 1,000 मिळतात. हिशोबच करायला लागते तेव्हा मी स्पष्ट बोलते. तुमच्या क्लासमध्ये जास्तीत जास्त 50 विद्यार्थी असतील. माझ्या कार्यक्रमाला हजारांच्या वर ऑडियन्स असतो. आवाज चढवीत संगीत म्हणाला, फ्लॅट तुझ्या नावावर आहे. तुमचीही पाटी आहे तिथं, माझ्या पाटीपेक्षा ठसठशीत. पिताजींची मुक्ताफळं ऐकली त्या दिवशी. मग मी गप्प राहिले. स्वतःचा अपमान पचवता येतो, पण श्रद्धास्थानावरचे हल्ले जास्त जखमा करतात. त्याशिवाय निष्क्रिय आणि गर्विष्ठ माणसाशी जास्त वेळ बोलायची इच्छाच राहत नाही. संगीत कामावर गेला. मी बैचेन झाले. मी इतकं का बोलले? मला गर्व झाला आहे का? बाबांची लहानपणापासून दिलेली संयमाची शिकवण कुठे गेली? कुणीही कितीही अपमान केला तरी बाबांचा तोल ढळलेला मी पाहिला नव्हता. मग माझा संयम का सुटला? मी फार चुकीचं बोलले का? माझ्या कलेची आणि मिळकतीची संगीतला दहशत वाटते का? त्याला संगीताबद्दल आकस आहे, मिळकतीचा लोभ आहे आणि मिळणाऱ्या प्रसिद्धीची दहशत आहे. हेच होण्यासाठी मी गाणं शिकले का? मुलीचं आयुष्य असंच असायला हवं का? तिने फक्त मर्जी सांभाळायचं काम करायचं का? तर संसार टिकावा म्हणून? बायको कमावते आहे, मिळणारा पैसा घरासाठी खर्च करीत आहे. आपण कलावंत आहोत, हा तिला गर्व नाही. तिने आपला पाणउतारा तर सोडाच, पण आपल्याला कधी कमी लेखलेलं नाही.
संगीतला आणखी काय हवं होतं? माझ्यासारख्याच इतर कितीतरी गायिका आहेत, विवाहित आहेत. त्यांच्या संसाराच्या कहाण्या अशाच असतील का? पुरुषांना नक्की काय हवं असतं? फक्त स्त्रीसौख्य? मग असल्या वृत्तीची माणसं लग्न का करतात? मजेत एकट्याने राहावं. इच्छा तृप्तीसाठी बाजार काही ओस पडलेला नाही. पण तसं होणार नाही. ह्या पुरुषांना मोलकरीण, स्वयंपाकीण, शय्या सोबतीण, मैत्रीण, पत्नी आणि पोरांची जबाबदारी उचलणारी एक परिचारिका स्त्री हवी असते. त्याशिवाय ती मिळवती हवी, पण तिला लौकिक नको. एका बायकोत त्यांना इतकं हवं असतं. ह्या सगळ्या भूमिकेत मी कोणती भूमिका बजावली नाही. प्रामाणिकपणा असेल अंगात तर ह्यांनी फक्त गतकालाकडे नजर टाकावी. मी पैसे मिळवत होते. मिळणारे पैसे त्यांना देत होते. ते घेतच होते. बँकेतला माझा एकटीचा अकाउंट त्यांनी जॉईन करून घेतला. कार्यक्रम करून मी रात्री अपरात्री कितीही वाजता आले तरी सकाळी 6:30ला चहाचा गरम कप त्यांना अंथरुणापाशी लागायचा. दिवस गेल्यानंतरचे पहिले 4 महिने तर जिणं नकोसं झालं होतं. उलट्यांनी जीव हैराण झाला होता. पाठीच्या कण्यातून एखादी नागिन सळसळत जावी तशी अवस्था व्हायची. प्रत्येक 2 मणक्यातून वाट काढून पाठीला भोक पाडून ती नागिन बाहेर येत आहे असं वाटायचं. त्या काळात तर संगीतने एकदाही पाठीवरून हात फिरवला नाही. चहाचा तयार कपही दिला नाही. हॉस्टेलमध्ये आयुष्य गेल्यामुळे त्याला काही करता येत नव्हतं म्हणे. म्हणजे प्रेम करता येत नव्हतं, पण माया करता येत नव्हती. बाभळीला सुद्धा पिवळी पिवळी फुलं येतात. पण मला त्या काळात जेव्हा गाणंही म्हणावंसं वाटेना तेव्हा मी घाबरले. एक संगीत वैरी माझ्या गर्भात मीच वाढवत आहे की काय? मग मी अट्टहासाने पुन्हा पहाटेचा रियाज सुरू केला. कार्यक्रम मात्र बंद केले. बेडप होत जाणाऱ्या शरीराने मंचावर जायला काहीतरीच वाटणार. नको ते नकोच. आवाक बंद झाली. बारीक सारीक कुरबुरी सुरू झाल्या. मग घरातल्या घरात शिकवण्या कराव्यात असं वाटू लागलं. ह्यांनी लगेच परवानगी दिली. पैसे मिळणार होते. तेही गाणं ऐकावं न लागता. बाळंतपणासाठी मी माहेरी आले तेव्हा सगळ्या परिस्थितीचा अंदाज येऊन बाबांनी खूप उपदेश केला. बाबांच्या उपदेशात सामर्थ्य असायचं. ती निव्वळ लेक्चरबाजी नसायची. ते एकक विधान करीत. विधान त्यांनी करायचं, विचार ऐकणाऱ्याने करायचा. स्वतःचा विचार लादणं आणि समोरच्या माणसाला स्वतःला विचार करायला लावणं ह्यातला फरक ते जाणत होते. त्यांच्याशी चर्चा करायला बळ यायचं आणि चर्चा संपली की शांत वाटायचं. ते पुन्हा म्हणायचे, ही शक्ती तुमच्या स्वतःच्या विचारांची आहे. तिचे तुम्ही मालक आहात. आता ही शक्ती कायम तुमच्याजवळ राहील. संपूर्ण मार्ग, निर्णय आणि कृतीसकट दाखवणं म्हणजे दुसऱ्याचं जड सामान सतत आपण बाळगणं. आणि त्याला स्वतःलाच विचार करायला शिकवणं म्हणजे स्वतःचं सामान स्वतः उचलण्याची त्याची शक्ती वाढवणं. सगळं माझ्यावर सोपव असं सांगणारा सल्लागार फार डेंजरस. तो आपलं पांगळेपण वाढवतो. आशिषचा जन्म आणि माझा पुनर्जन्म होऊन मी मुंबईला परतले. संगीत आशिषमध्ये रमायला लागला. माझ्याशी चांगलं वागायला लागला. स्वार्थी माणसांना आपलं कुणा वाचून कशावरून अडतं हे फार लवकर समजतं. काही दिवस चांगले गेले. आशिष 1 वर्षांचा झाला. हळूहळू मला जाणवायला लागलं की संगीतचं आशिषवर जीवापाड प्रेम आहे खरं, पण तोही संगीतच्या आनंदाचा, विरंगुळ्याचा भाग आहे. त्यात संगोपन आणि शुश्रूषा ह्याचा समावेश नव्हता. ताप आलेल्या आशिषला मांडीवर घेऊन मी ओळीनं 3 रात्री जागवल्या आणि हा पठ्ठ्या बायको आपल्याला मिळणार नाही हा अंदाज आला की झोपून जायचा. संगीत रात्री जागा झाला तरी आशिषला थोपटतही नसे. त्याच्या रडण्याने जाग येऊन मी त्याला जवळ घेऊन जागत असे. बायको जशी करमणुकीची आणि गरजेची वस्तू होती त्याप्रमाणे आशिषही त्याची करमणूक होती. सिगारेट आणि मूल ह्यात फरक नव्हता. अशा परिस्थितीत मी कार्यक्रम करणे शक्यच नव्हतं.
संगीतच्या ह्या वृत्तीबाबत मी बाबांशिवाय कुणाशी बोलणार? मी त्यांना पत्र लिहिलं. आशिषचा फोटोही पाठवला. बाबांनी लिहिलं, किंमत न मोजता मौज करायला मिळावी हा एक नवा मानवधर्म उदयाला येत आहे. कष्टाशिवाय उत्तरं ह्यांचं पटकन आठवणारं उत्तर म्हण किंवा उदाहरण म्हण, ते म्हणजे कॅल्क्युलेटर्स. हे यंत्र नव्हे, ही वृत्ती. ममत्व असलं म्हणजे सेवा आली. सेवा म्हणजे कष्ट, कष्ट म्हणजे त्याग. तेव्हा सुखाचा त्याग करायचा नसेल तर ममत्व बाळगायचं नाही. उत्तर मिळालं. उत्तर मिळेपर्यंत हे असं का ह्याचा शोध तुम्हाला थकवतो आणि त्या असं काचं उत्तर मिळालं की पायाखालची वाट स्पष्ट होते. तरीही नुसती वाट स्पष्ट दिसून प्रवासाचा शीण संपतो का? मी स्थिर झाले, इतकं नक्की. वाटच माहीत नसली की प्रवासाची तयारी कशी आणि किती करायची हा अंदाज येत नाही. ती कल्पना बाबांच्या पत्राने आली. माझ्या ह्या प्रवासात आता संयम, स्वावलंबन आणि ह्या दोन्हींचं सातत्य हे डाग जपायला हवेत. संगीतला केव्हा तरी जाणीव होईल ह्या अपेक्षांचं ओझं आता प्रवासभर बाळगायला नको. कार्यक्रमांची वाट बंद झाल्यावर मी शिकवण्या करायचं ठरवलं. ह्यांची नाणं होतीच. मग मी एक कायमचा तबलजी मिळवला. आणखी एक तंबोरा घेतला. मुलं आणि मुली मिळाल्या. रोज वेळ चांगला जाऊ लागला. संगीत जेव्हा अधूनमधून रजेवर असायचा तेव्हाही आशिषकडे बघत नसे. त्याला खेळवणं हा त्याचा करमणुकीचा भाग असल्याने ती करमणूक संपली की तो त्याला बैठकीत सोडत नसे. आशिष हार्मोनियमच्या भात्यात हात घालायचा किंवा भात्याला ठेवलेल्या भोकांमधून बोटं घालायचा. शिकवणीच्या वेळीही संगीत मला मध्येच हाक मारून चहा करायला लावित असे. अशाच एके दिवशी तो गप्प गप्प होता. स्वतःचा मोठेपणा सांगण्यातही तो तोंड उघडायचा. तेव्हा म्हटलं, आज नक्की काहीतरी बिनसलं आहे. संगीतला त्याच्या वर्तुळात खूपच मान होता. त्याच्या 1-2 भाषणांची इंग्रजी पेपर्सनी पण दखल घेतली होती. पण जिथं तिथं त्याची अरेरावी वृत्ती नडायची. समोरचा माणूस आपल्यासमोर वाकायलाच जन्माला आलाय हा सतेज दृष्टिकोन. आज गप्प का? तसाच प्रॉब्लेम आहे. मग मोकळेपणी बोला की. काय बोलणार, उपयोग काय? मी गप्प राहिले. आता पुढचे प्रश्न मी विचारलेच नाहीत. तर आपल्याला काहीच सांगता येणार नाही हे त्याने ओळखलं. मग त्याने दीर्घ उसासे टाकायला प्रारंभ केला. गेले काही दिवस त्याने हे नवे तंत्र वापरायला प्रारंभ केला होता. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली की तो लांब लांब सुस्कारे सोडत असायचा. दुर्लक्ष करणं अशक्य व्हावं इतकी तो तडफड करीत असे. तरीही मी आज लक्ष देणार नव्हते. आपण होऊन सांगायचं कमीपणा पत्करायचा नाही म्हणून संगीतने वेगळा पवित्रा घेतला. मला उद्या लवकर उठवायचं नाही. तरी मी गप्प. मी कामावर जाणार नाही. मी शांत. मी महिन्याची रजा घेऊन बसलोय आणि घोटाळा झाला. प्रथम लक्षात आलं नाही. कसला घोटाळा? गप्प बसण्याचा अतिरेक वाटेल म्हणून मी विचारलं. महिनाभर काय करू? रेस्ट घ्यायची. घरात गाण्याचा गोंधळ चालणार. अगोदर बोलला असता तर विद्यार्थ्यांना रजा दिली असती. महिन्याची रजा घ्यायची हे काही तुम्ही रातोरात ठरवलेलं नाही. ते गप्प. तुमचे प्लॅन्सही तुम्ही मला कळू देत नाहीत. त्यामागचं कारण मला समजते. परिस्थिती सतत अनिश्चित ठेवायची. बिझनेस मॅनेजमेंटवर लेक्चर घेता. त्यात कम्युनिकेशन नावाचा विषय आहे म्हणे. तुम्हीच मागे सांगितलं होतं म्हणून विचारते. माझ्यापासून लपवण्यासारखं काही कारण होतं का? रजा घेऊन काय करायचं हे संगीतनं ठरवलेलं होतं. त्याने एक व्हिडिओ भाड्याने आणला. माझी शिकवणी सुरू झाली की तो मोठ्या आवाजात व्हिडिओ लावू लागला. जाता येता मधलं दार उघडं ठेवू लागला. चहासाठी उठवणं, बेल वाजली तरी दार उघडण्यासाठी न उठणं, आशिषला TV बघू न देता बाहेर पिटाळणं. काय काय सांगणार. ह्या सगळ्यांचा अर्थ एकच होता. गायिका म्हणून मी जगू नये. मग मी अट्टहास धरला नाही. तबला, पेटी, तंबोरे सगळं मीच विकलं. मी इतके का बिथरले?
कलकत्त्याच्या महाराष्ट्र मंडळाचं खूप आग्रहाचं निमंत्रण आलं. सोबत गणू काकांचं पत्र. जाण्याचा विमानाचा खर्च त्यांनी देऊ केला, पण फक्त माझ्या एकटीचा. साथीदार कलकत्त्याचेच होते. कलकत्त्याला जाताना हे काही बोलले नाहीत. मी कार्यक्रम करून परत आले त्या रात्री संगीत काही बोलला नाही. त्याने जेव्हा विस्कीची बाटली काढली तेव्हा मी चरकले. माझी मैफलीची नशा मला बिघडवायची नव्हती. मी न जेवता झोपले. जाग कशी यावी? माझे केस धरून संगीत माझं डोकं उशीवर आपटत होता. तयार ठेवलेले जेवण त्याला हाताने घ्यायचं नव्हतं. ज्या तऱ्हेने त्याने मला उठवलं त्याचा दोष मद्यपानाकडे किती टक्के आणि वृत्तीकडे किती, ह्या विचारात मी रात्र घालवली. संगीताचा निरोप घ्यायचा विचार मी बाबांना कळवला. मी त्यांना कळवलं, आत्महत्या वाईट की खून होणं वाईट? मला वाटतं खून वाईट. आत्महत्या स्वीकारली जाते, खून लादला जातो. बाबांनी कळवलं, आत्मघात ही भावना अहंकार सुचवते. त्या कुणा शक्तीने प्रकट होण्यासाठी तुझ्या आयुष्यातील काही वर्ष वापरली. त्या शक्तीचं तुझ्यापुरतं कार्य संपलं. तरीही ती शक्ती तुझा त्याग करून गेलेली नाही. उर्वरित आयुष्यात ती वेगळ्या रूपात तुझ्यामध्ये वावरणार आहे. त्या हेतूचा मागोवा घेण्यात तुला यश मिळू दे. ह्यातलं व पुन्हा किती सांगणार आणि कसं सांगणार, त्याहीपेक्षा काय सांगायचं? त्यापेक्षा मी बागेश्री नामदार नाही हे सांगणं सोपं नाही का? चेहरे आणि आडनावं ह्यात माझी हमखास गल्लत होते. तरीही समोरची व्यक्ती बागेश्री हे मनातून जाईना. पुण्याला गाडी जरा जास्त वेळ थांबते. गाडीची गती आणि तालबद्ध खडखडाट दोन्ही मानसिक पातळीवर मान्य केलं की दोन्हींचा उपद्रव होण्याऐवजी उपाय होतो आणि झोप येते. गाडीबरोबर मनाने घेतलेली गती विरायच्या आत गाडी 10 ठिकाणी थांबून पुन्हा सुटली तर झोपेत व्यत्यय येत नाही. किती स्टेशनं आली गेली कळत नाही. ह्या उलट सगळ्या शरीरभर भिनलेली गती आणि नाद विरेपर्यंत जर गाडी थांबली तर जाग हमखास येते. पुण्याला गाडी खूप वेळ थांबते म्हणून जाग येते. तशी ती आली. समोर बागेश्री मुलीला मांडीवर घेऊन बसली होती. तिचा नवरा वरच्या बर्थवर गाढ झोपला होता. मी तिच्याकडे निरखून पाहत म्हणालो, तुम्ही त्याच बागेश्री इनामदार आहात. ती काही बोलणार इतक्यात वरच्या बर्थवरून तिचा नवरा खाली उतरला. जागे होतात ना? मला प्रवासात झोप येत नाही. मग हिला का नाही थोडा वेळ घेतलं? तिच्या प्रश्नाचं उत्तर टाळून तो मला म्हणाला, ती कबूल करणार नाही मी सांगतो. हीच ती बागेश्री. भले, तुम्हाला काय वाटलं मी लगेच तुम्हाला एखादं गाणं म्हणायला लावीन? ती काहीच बोलली नाही. मग मी त्याला विचारलं, म्हणजे तू गणू काकांचं संगीत? तो हसला. मी तुला ओळखलं नाही. काका मला कुणीच ओळखत नाही. तू कायम हॉस्टेलवर होतास ना? मोकळेपणी हसत तो म्हणाला. मी गमतीने म्हणालो, तुमच्या गमती चांगल्या आहेत. ह्या ती मी नव्हेच म्हणतात आणि तुम्ही आमच्या गणूकाकांचे स्नेही आहात. ते तिला माहीत नाही. पण नसलो तरी असं का करायचं? कलावंत लहरी असतात ना. काका, वन फाईन मॉर्निंग हिने तबला, तंबोरा, पेटी सगळं विकून टाकलं. रिअली? हिलाच विचारा ना. तुम्ही गाणं सोडलंत? म्हटलं तर हो. दॅट्स इट. म्हणजे हे तात्पुरतं आहे. पण तरीही सांगतो, फार मोठी गॅपही बरी नाही हा. ही गॅप नाहीच. मी गाण्याबद्दल खूप विचार करतेय. स्टाईल बदलण्याचा खटाटोप आहे का? मुळात मी इतकी मोठी गायिका नाही. तेव्हा ती गप्प झाली. तिने संगीतकडे पाहिलं. तो घाईघाईने म्हणाला, एकदा मोकळेपणे काय ते सांगून टाक ना. माझ्याजवळ नाही बोलत ते ठीक आहे, त्यांना सांग. मिरजेला गेल्यावर मला गणू काकांना तोंड द्यायचं आहे. तिने शांत स्वरात विचारलं, कशाबद्दल? तुझं गाणं थांबलं त्याबद्दल ते मला जबाबदार धरणार. त्याचं काय? ती हसत म्हणाली. मी उत्तर द्यायला असताना तुम्ही का विचार करताय? संगीतने खांदे उडवले. माझ्याकडे पाहिलं.
मला मूळ विषय हवा होता. गाणं सोडलंत का? सोडलं नाही, पण मी आता कार्यक्रम बंद केले. कार्यक्रम बंद केले? शिकवण्या थांबवल्या? अहो, फार कशाला, घरातल्या घरात गुणगुणणं सुद्धा नाही. संगीत तावातावाने म्हणाला. नवरा भरभक्कम पैसे मिळवतोय, मग कशाला गायचं? भाग्यश्री खोडसाळपणे म्हणाली. त्या क्षणी मनी इज बॉय प्रोडक्ट असं आवर्जून सांगणाऱ्या डॉक्टर श्रीखंड्यांची आठवण होऊन मी म्हणालो, तुम्ही पैशासाठी गात होतात? माझा प्रश्न उलटवित्तीने विचारलो, तुम्ही पैशासाठी लेखन करता का? नियतीने तशी पाळी माझ्यावर आणली तर मी मरण पत्करीन. आत्तापर्यंत तरी मी तसं केलं नाही. एखादी कथा पसते नाही असं नाही. कला निर्मिती म्हणजे काही लक्स किंवा लिलीसारख्या साबणाच्या वड्या नाहीत. एकच आकार, तेवढंच वजन आणि सारखा फेस असं नसतं. आविष्काराच्या त्या वेगवेगळ्या प्रतिमा असतात. पण वाचक आणि काही पोठार्थी पत्रकार तुमचे बाभाडे काढायला टपलेलेच असतात. एखादा प्रयत्न फसला तर लेखन बंद करा असा सल्ला देतात. मी माझी पोटतिडीक सांगितली. वाचकांचं तुमच्यावर प्रेम असतं. प्रेमाची भाषा कोणतंही समर्थन मागत नाही. अशा माणसांची नाराजीसुद्धा किती कोमल रूप धारण करते तेही मी पाहिले. द्राद्र मनच जेव्हा कठोर टीका करतं तेव्हा अशा टीकाकारांसमोर आपल्यालाही नम्र व्हावंसं वाटतं. एक विचारू का? जरूर. तुम्हाला जेव्हा एखादी कल्पना सुचते तेव्हा तिच्यात फार सबस्टन्स नाही असं जाणवत नाही का? भाग्यश्रीच्या ह्या प्रश्नावर मला खूप मोकळं व्हावंसं वाटू लागलं. ती मुलाखत नव्हती, हितगुज होतं. सगळ्या प्रेरणा आणि प्रेरक शक्तीचा एकत्र येऊन घेतलेला शोध आहे असं वाटू लागलं. मुख्य म्हणजे मी जे जे गाभ्यातून बोलेल ते टिपलं जाईल ह्याची हमी होती. ऐकणाऱ्याच्या मनात आणि बौद्धिक क्षमतेच्या विशालतेची ग्वाही मिळाल्याशिवाय शब्दांना पालवी फुटत नाही. बोलू शकणारा सोनेरी पिंजऱ्यातला पोपट आणि नजरेत न येणारा कोकिळा ह्यांच्या बोलीत फरक असतो. भाग्यश्रीसारख्या कलावंताशी चर्चा करताना अनुभूतीची संवाद झाल्यासारखं वाटतो. अशा चर्चेत सनसनाटीपणा हेरण्याची आसुरी पत्रकारी इच्छा नसते. त्या अद्भुताशी नातं जोडण्याची जी प्रोसेस जाणवते त्यातलं साम्य शोधण्याची तळमळ असते. अशी एखादी व्यक्ती भेटणं आणि केसांची झुलपं कुरवाळीत गोंडस निष्पाप हसणारा एखादा पत्रकार भेटणं ह्यात फरक असतो. अशी खरीखुरी निर्वाज्य व्यक्ती भेटली की तिच्या नावात धीर नसला तरी आपल्याला बोलताना धीर येतो. आता जी चर्चा होईल ती कोरली जाईल किंवा विस्मृतीत जाईल. शब्द फिरून छापली जाणार नाहीत. माझा प्रश्न आवडला नसेल तर सोडून द्या. प्रश्न नक्कीच आवडला. मग तुमच्या प्रश्नाला एक पॅरलल प्रश्न मनात आला म्हणून जरा थांबलो. तुमचा प्रश्न ऐकायला मला नक्की आवडेल, पण त्याआधी मला उत्तर हवं आहे. काहीतरी सुचणं आणि सुचलेलं खोडून काढणं हे तर सतत चालू असतं. फुली मारून फेकून दिलेल्या कित्येक कल्पना तुम्हाला सगळ्या लेखकांच्या मनोभूमीत सापडतील. पण त्यातूनही एखादी कल्पना सुवर्णमृगाचं रूप घेऊन येते. प्रभू रामचंद्र फसतात तिथं आमचं काय? राम फसला नाही ते मीही जाणतो. एक महान यज्ञाचा तो प्रारंभ होता. सामान्य माणूस फसतोच. मोहाचा क्षण सुवर्णासारखा चकाकतो इतकंच. एखादी कलाकृती फसते एवढाच त्याचा अर्थ. तुमचा प्रश्न राहिला, तुम्ही रियाज करताना चांगलं गाता की मैफिलीत? रियाज करताना. आता हे अगदी नेमक्या शब्दात सांगू शकाल? अगदी नेमकेपणाने सांगू शकेन. मी कीर्तनकारांच्या घराण्यात जन्म घेतलाय ना. इतकं बोलून ती स्वतःशी हसली. काय झालं? माझ्या बाबांना हे वाक्य आवडलं नसतं. मला कीर्तनकाराच्या घरात जन्म आला असं मी म्हणायला हवं. म्हणूनच नेमकेपणाची पालखी. तिथं भोईपद माझ्याकडे आपोआप आलं. मी फरक सांगू शकते. भावरूपाला शब्दाकार देणं जमतं. निरूपणाचं सामर्थ्य घराण्याकडून मिळाले ना. मी उत्सुकतेने ऐकायला सिद्ध झालो. ती आत्मविश्वासाने म्हणाली,
रियाज स्वतःसाठी असतो. चालून आलेल्या पायवाटेचा तो शोध असतो. शोध एका क्षणात लागत नाही. अनेक प्रयोगांपैकी एखादा सिद्ध होतो. तो सिद्ध होणारा क्षण सापडेपर्यंत आपण त्या शोधाच्या सानिध्यात असतो. त्या झपाटणाऱ्या वेडाचा सहवास हेच संगीत. रियाज म्हणजे नामस्मरण. कार्यक्रम म्हणजे आरती. आरतीला अनेक येतात. त्यांचे उद्देशही वेगळे असतात. आरतीमध्ये देहभान हरपणारे फार थोडे. आरती म्हणणाराही प्रत्येक वेळी हरवतो असं नाही. नामस्मरण केवळ स्वतःसाठी असतं. नामजप करणारे आपणच, ऐकणारे आपण. मीच गायक, मीच श्रोता. मीच माझ्यावर नाराज व्हायचं, मीच माझ्यावर खुश व्हायचं. खुश होण्याचे क्षण कमी असतात, कारण स्वतःला प्रसन्न करणं फार अवघड असतं. प्रत्येक वेळी तुमच्यापेक्षा उंच शिखर तुम्हाला खुणावतं. मैफलीत तसं नसतं. तुम्ही जीव ओतून गायलात तरी ऐकणाऱ्याला सगळं गाणं ऐकलं जात नाही. प्रत्येकाला वैयक्तिक कुवतीप्रमाणे स्वरांची ओळख झालेली असते. तेवढंच गाणं त्याच्यापर्यंत पोचतं. तर रसिकांची उंची अफाट असते. तिथं आपल्याला जाता येत नाही. मग जशी ठिकाण सहन होत नाही, तशी नावाजनंही पेलत नाही. मैफल तुमच्या मालकीची नसते. तुमचं यशापयश अनेकांच्या स्वाधीन असतं. मैफल संपूर्ण यशस्वी झाली तरीही काही जागा लोकांना हेरताच आल्या नाहीत. हे मागं उरतंच. हे जेव्हा जाणवलं तेव्हा ठरवलं स्वतःसाठी गायचं. आता मी 24 तास गातच असते. गाणी थांबत नाहीत. कलेचा धर्म प्रकट होणे हाच असतो ना? हे मान्य. पण प्रकट होणारी प्रत्येक गोष्ट कलाकृती म्हणावी इतक्या तोडीची नसते. कबूल. पण तेही प्रकट झाल्यावरच समजतं. इतर लेखकांच्या बाबतीत मी बोलू शकणार नाही. मी माझ्या धारणेनुसार सांगतो. परमेश्वर नाना रूपात वावरतो. पृथ्वी तलावरील प्रत्येक जीव हे त्याचं अस्तित्व. ती त्याची वेगवेगळी रूपं लेखणीत पकडण्याचा आमचा प्रयत्न चालतो. कधीकधी तो सापडतो. पुष्कळदा निसटून जातो. काही कथा जमतात, काही फसतात. वास्तवतेला एकच रूप असतं. कलाकृतीला असंख्य रूपं. तुम्ही तुमची कलेची व्याख्या सांगाल का? भक्तीचं, आराधनेचं बदललेलं रूप म्हणजे कला. भक्ती स्वतःसाठी असते. सगळे संत वेडेपिसे झाले होते ते स्वतःसाठी. त्यांचं भजन, कीर्तन, साधना सगळं स्वतःसाठी होतं. ते जास्तीत जास्त निसर्गाजवळ जात होते. विज वनवासात रमत होते. निसर्गातील प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी फुलते. निर्मनुष्य अरण्यात फुलं फुलतात, झरे झरतात, पक्षी विहरतात. तशी मी आता आत्मरती होत चालले आहे. पररती आणि आत्मरती ह्यातला भेद तुम्ही जाणता. ह्या भूमिकेने समाधान होतं. तो वृत्तीचा भाग आहे. समाधान, तृप्ती ह्या पूर्ण होणाऱ्या भावना आहेत. असं मानलं तर तो प्रवास अतृप्तीच्याच मुक्कामावर थांबतो. रेल्वेचे रूळ कधीही एकमेकांना भेटणार नाहीत हे नक्की. म्हणूनच आपण तो बिंदू कधीही शोधणार नाही. त्याप्रमाणे ह्या भावनांना अंत नाही. ही खुणगाठ पक्की झाल्याशिवाय पळापळ थांबत नाही. पररतीमागे पळणारा कधी स्थिरावलाय? नाही ना? निसर्गनिर्मित प्रत्येक गोष्ट आत्मरतीच उदाहरण आहे. त्याचं, निसर्गाचं तुम्ही अनुकरण केलं तर साथ, प्रतिसाद, कौतुक, प्रसिद्धी, लौकिक सगळं सामान्य पातळीवरचंच वाटतं. तुम्ही स्वतः संगीतमय होऊन जाता. गणूकाकांनी माझं नाव बागेश्री ठेवलं. मी अंतर्बाह्य तशी बहरलेली आहे. स्वागत करताना गणूकाकांनी विचारलं, कोणती सेवा करू? सेवा नको, काम करा एक. सेवा शब्द खटकतो का? तुमच्या बाबतीत नाही, पण ज्यांना प्रत्यक्ष काम करायचं नसतं ती इतर माणसं सेवा शब्द वापरतात. टाळी देत गणूकाका म्हणाले, काम सांगा ते करू. बागेश्रीचं गाणं ऐकवा. गणूकाका पटकन म्हणाले, उद्या सकाळी तिची बैठक ऐकायला या. खरं सांगताय? बागेश्री गाणार? गणूकाकांनी मान हलवली. तिने मान्य केलं. मीच तिचा कार्यक्रम ठरवलाय.
आज रियाज करायला लावणार तिला. नवल आहे. मला प्रवासात बोलली नाही काय ती. आपली मैत्री आहे हे माहीत असूनही तिने ते दर्शवलं नाही ना. करेक्ट. गणू काका सिरियस स्टार्ट अशी मी तार केली म्हणून सगळे आले. गाणं ठरवलंय म्हटल्यावर ती आलीच नसती हे मला माहीत होतं. शी इज टोटल चेंज म्हणण्यापेक्षा ट्रान्सफॉर्मेशन. गणू काका गंभीर होत म्हणाले. गुंतागुंत नाजूक आहे, अवघड आहे, पण तो सगळा मामला मिटवणाच आहे. खूप दिवस गप्प राहिलो. मी नुसता बघत राहिलो होतो. प्रवासात तुमचं बोलणं झालं ना. झालं, पण बरं वाटलं नाही. बागेश्रीने गाणं थांबवलेलं तुमच्या संगीतलाही आवडलं नाही. ही इज पक्का हिपोक्रेट. काय शॉक बसला ना ऐकून. बागेश्रीवर गाणं बंद करण्याची वेळ कुणी आणली हे तो प्रामाणिकपणे सांगेल का. ही इज अ कावार्ड. बापाचं गाणं बंद करण्याची हिंमत होत नाही आणि ती त्याची गरजही नाही. बायकोला थांबवता येतं. पण का. इगो, पुरुषी अहंकार. बागेश्री एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. ती किती उंची गाठू शकते हा अंदाज आल्यावर संगीत बिथरला. कोणत्याही ऑर्केस्ट्रात गाण्या इतपतच ती असती तर आमचा पोरगा गप्प बसला असता. मला हे अजून समजूच शकत नाही. हे फार नॉर्मल आहे. अलौकिक कॅलिबरची गोष्ट सोडाच, पण 4 चौघांच्या मेळाव्यात एखादी बाई नवऱ्यापेक्षा जास्त चातुर्याने हिरहिरीने वादविवाद करू शकली तर तेवढ्या कारणाने आदळआपट करणारे पुरुष घरोघरी सापडतील. पण का. तेवढ्याने त्यांच्या अस्तित्वालाच हादरे बसतात. स्वतःची कॅलिबर वाढवू नका असं त्यांना कुणी सांगितलं आहे का. म्हणजे कष्ट आले, स्वास्थ्याला चिमटा बसतो, त्यापेक्षा आवाज बंद करणं सोपं असतं. ही अशी माणसं भेदरलेली असतात, निष्क्रिय असतात. निष्क्रिय आणि अरेरवी हे कॉम्बिनेशन अतिघातक. आज समजून घालण्याचा प्रयत्न करणार, नाहीतर. गणू काका थांबले, जरा अस्वस्थ झाले. मी उतावीळपणे विचारलं, नाहीतर काय. त्याला सांगणार बागेश्री आणि नातवंड आता माझ्याजवळ राहतील. इतकी गुणवान पत्नी मिळवायची तुझी पात्रता नाही. बागेश्रीला पटेल. मी आत्ता काही सांगू शकत नाही. करिअर की संसार हा प्रश्न कायम बायकांनीच का सोडवायचा मला कळत नाही. संसाराने व्यक्ती विकसित व्हायला हवी, तसं होत नाही. तिचा बळीत जातो. ही पोरगी सगळ्या टॅलेंट्सची आहुती देऊन कोणत्या बळावर उभी आहे हे तिच्याकडून काढून घेतलं पाहिजे. तिने हा निर्णय का घेतला पाहायला हवं. बोलेल की नाही कोण जाणे. अशा माणसांना उदंड प्रेम करून जिंकता येतं. तुम्हाला ती का सांगणार नाही. कीर्तनकारांची पोरगी आहे, परंपरा मोठी आहे. नवऱ्याच्या विरुद्ध जाईल न जाईल काय सांगावं. बघू काय म्हणते. माझं तिला पटलं तरीसुद्धा त्याची किंमत जबर आहे ना. गणूकाकांच्या डोळ्यात बघता बघता पाणी आलं. मी त्यांच्या खांद्यावर थोपटल्यासारखं केलं आणि बाहेर पडलो. कॉलेजातला माझा कार्यक्रम संपवला. रात्री अशाच एका मित्राकडे मी जेवायला गेलो. सकाळी बागेश्रीच्या कार्यक्रमाला नियोजित स्थळी गेलो तर हॉलच्या बाहेर एक फलक. काही अपरिहार्य कारणामुळे आज सौ बागेश्री इनामदारांचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. त्या पाटीकडे मी सुन्नपणे पाहत उभा राहिलो. आता पुन्हा गणू काकांकडे जावंसं वाटेना. धीरच नव्हता. हॉटेलवर आलो, सामान घेतलं, एस.टी. स्टँडवर आलो. मिळेल त्या एस.टीनं कोल्हापूर गाठणार होतो. स्टँडवरच्या पेपर स्टॉलकडे सवयीने नजर गेली. ठळक अक्षरांतल्या एका बातमीपाशी नजर रेंगाळली. डॉक्टर शृंगारपुरे ह्यांचा मारेकरी सापडला. विषण्णपणे हसलो. मनातल्या मनात म्हणालो, हत्या अनेक प्रकारची असते. सगळेच मारेकरी सापडत नाहीत आणि जे सापडतात त्यांना शिक्षा होऊ शकत नाही. तर मित्रांनो, वपू काळे सरांच्या तप्तपदी ह्या कथासंग्रहातील आसावरी या कथेचा दुसरा भाग आज इथे समाप्त झालेला आहे. आता आपण पुढील कथेमध्ये नक्की भेटूयात.
आपल्या चॅनलवर असेच प्रेम आणि असाच लोभ असू देत. धन्यवाद.